तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावरती येत आहेत। या दौऱ्यात मुंबईत आणि पालघरमधील कार्यक्रमाला ते उपस्थित राहतील। पंतप्रधान मोदींच्या हस्ते पालघरमधल्या वाढवण बंदराच्या भूमिपूजनाचा सोहळा पार पडणार आहे आणि यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित असतील। भूमिपूजन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन आणि JNPA कडून भव्य मंडप उभारण्यात आलाय। पालघरच्या सिडको मैदानाजवळ हा सभा मंडप उभारण्यात आलाय। वाढवण बंदराच्या माध्यमातून लाखो लोकांना रोजगार मिळणार असल्याचा दावा केला जातोय। वाढवण बंदराचं आज भूमिपूजन होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आणि त्या दृष्टीने आज पालघरमध्ये ज्या ठिकाणी हा कार्यक्रम होणार आहे JNPT पासून 150 किलोमीटर अंतरावरती हे वाढवण बंदर होत आहे आणि त्याचं भूमिपूजन आज पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे आणि या बंदरामुळे अनेक स्थानिकांना रोजगार मिळणार असल्याचं सांगितलं जातंय। आज याच वाढवण बंदराच्या भूमिपूजन कार्यक्रमाच्या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे। पंतप्रधान येणार म्हटल्यावर याच ठिकाणची अधिक माहिती आपण घेऊयात। आमचे प्रतिनिधी राहुल पाटील आणि तुषार रुपणवर हे दोघेही पालघरमधून आपल्या सोबत आहेत। तुषार, तुम्ही आता कुठे आहात? कार्यक्रम कोणत्या स्थळी होणार आहे? बरोबर पंतप्रधान तिथे किती वाजता पोहोचतील? श्वेता, आपण जर पाहिलं असेल तर वाढवण प्रकल्पाचं भूमिपूजन थोड्याच वेळामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पालघर येथील सिडको मैदानामध्ये होताना पाहायला मिळणार आहेत। प्रत्यक्ष या कार्यक्रमाला दुपारी 1:30 वाजताच्या सुमारास आपल्याला सुरुवात होताना पाहायला मिळणार आहे। वाढवण प्रकल्प हा महाराष्ट्रातला आणि देशातला गेम चेंजर असा हा प्रकल्प असणार आहे, कारण की वाढवण प्रकल्प हा आपल्याला JNPT आणि महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड यांच्या संयुक्त विद्यमानाने हा प्रकल्प तयार केला जाणार आहे। साधारणतः या प्रकल्पाची कॉस्ट ही 78,000 कोटींची आहे। मात्र हा प्रकल्प राज्य नव्हे तर देशातला हा गेम चेंजर असा प्रकल्प असणार, कारण की या प्रकल्पामुळे साधारणतः 12.5 लाख रोजगार निर्मिती होणार आहे। कारण की आतापर्यंत जगभरामध्ये जी मोठी जहाज आहेत ती जहाज आपल्याला JNPT या बोर्ड जी आपलं बंदर आहे त्या ठिकाणी उतरताना किंवा देशातल्या इतर बंदरामध्ये उतरताना पाहायला मिळणार आहेत। मात्र ती सर्व जहाज आपल्याला आता वाढवण बंदरामध्ये उतरताना पाहायला मिळणार आहेत। वाढवण बंदर हे देशातलं सर्वाधिक मोठं बंदर असून एक्सपोर्ट आणि इम्पोर्टच्या दृष्टिकोनातून याचा सर्वाधिक मोठा लाभ हा आपल्याला राज्य सरकारला आणि सरकारला देशाला होताना पाहायला मिळणार आहे। या प्रकल्पासंदर्भात साधारणतः 60 वर्षापूर्वी हा नियोजित प्रकल्प तयार करण्यासंदर्भातली चर्चा झाली होती। मात्र प्रत्यक्षामध्ये 60 वर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने या प्रकल्पाला अखेर हिरवा कंदील दिलेला आहे। या प्रकल्पासाठी साधारणतः 78,000 कोटींचा जरी खर्च लागत असला तरी हा प्रकल्प आपल्याला काही वर्ष या प्रकल्पासाठी काम करावं लागणार आहे। त्यानंतर प्रत्यक्षामध्ये हा प्रकल्प पूर्ण होताना पाहायला मिळणार आहे। या प्रकल्पासाठी स्थानिकांचा विरोध होता, म्हणून हा प्रकल्प गेल्या अनेक वर्षांपासून रखडताना पाहायला मिळत होता। मात्र ज्या सर्व परवानग्या लागतात त्या सर्व परवानग्या मिळाल्यानंतर आता स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या प्रकल्पाला सुरुवात होणार आहे। सर्वात महत्त्वाची जी परवानगी या प्रकल्पासाठी होती ती अर्थात केंद्र सरकारच्या पर्यावरण विभागाची परवानगी या प्रकल्पाला मिळाली आणि त्यानंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आपल्याला भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे। या प्रकल्प लवकरात लवकर व्हावा यासाठी स्वतः देवेंद्र फडणवीस महायुतीचं सरकार असताना प्रयत्न करत होते। मात्र मध्यंतरी राज्यामध्ये 77 घडलं आणि या ठिकाणी महाविकास आघाडी सरकार आल्यामुळे पुन्हा या प्रकल्पाची फाईल आपल्याला पेंडिंग राहिल्याचं पाहायला मिळालं। त्यामुळे जो 66,000 कोटींचा खर्च होता तो आता 78,000 कोटींवरती गेल्याचं पाहायला मिळतं। मात्र देवेंद्र फडणवीसांनी केंद्र सरकारच्या पर्यावरण विभागाची असेल किंवा महाराष्ट्राच्या पर्यावरण विभागाच्या या सर्व परवानगी आपल्याला मिळवताना पाहायला मिळाला आणि अखेर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये भूमिपूजनाचा कार्यक्रम बिलकुल। आणि त्यावेळी तिकडे येऊच तुषार तुमच्याकडे। मात्र आता पालघरमधल्या काही मच्छीमारांसोबत आपले प्रतिनिधी राहुल जोरी आहेत। राहुल, आज होणारं बंदराचं भूमिपूजन त्याबाबत मच्छीमारांच्या काय प्रतिक्रिया आहेत? अगदी श्वेता, खरं तर संपूर्ण देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन
प्रकल्पाचं उद्घाटन आज भूमिपूजन सुरू असताना या ठिकाणी वाढवण बंदर हटाव मोहीम जी आहे ती आहे। एकंदरीत बघितलं सर्व मच्छीमार संघटना, स्थानिक भूमिपुत्र असतील, ही सगळी एकवटलेली या ठिकाणी दिसत आहेत। बंदर रद्द करा ह्या मागण्या होताना दिसत आहेत। त्यानुसार आपण जर बघितलं तर आज एकंदरीत बघितलं तर एकीकडे भूमिपूजनाचा कार्यक्रम होतोय आणि त्याबद्दल इकडे मात्र काळा शर्ट घातलाय, बोटीमध्ये सगळ्या घोषणाबाजी होतीये। काय नेमकं या बंदराला आमचा स्थानिकांचा गेली 30 वर्ष विरोध आहे। हा विरोध येथील मच्छीमार समाज संपूर्ण उद्ध्वस्त होणार आहे। येथील शेतकरी, बागायतदार, या संपूर्ण व्यवसायावरती असलेला आदिवासी वर्ग, त्यामुळे डायमेकर, बागायतदार हा संपूर्ण उद्ध्वस्त होणार आहे। या उद्ध्वस्त होण्याची कारणं आम्ही वारंवार सरकारला दिलेली आहेत। त्याच पद्धतीने कोर्ट कचेरी देखील केलेली आहे। कोर्ट कचेरी अजून चालू असताना देखील सुप्रीम कोर्टामध्ये केसेस आहेत, एनजीटी मध्ये केसेस आहेत। या सर्व असताना या ठिकाणी संसदेमध्ये या ठिकाणी पैशाचा त्या ठिकाणी तुम्ही बंदोबस्त करता, एका ठिकाणी भूमिपूजनाचा कार्यक्रम करता। या सगळ्या गोष्टीचा आम्ही निषेध करण्यासाठी इथे नुसते काळे शर्ट आणि कपडे नाहीत, या आमच्या मागे असलेल्या बोटीमध्ये कमीत कमी 400 ते 500 बोटी आज काळे झेंडे, काळे फुगे लावून निघालेले आहेत आणि आम्ही हा निषेध व्यक्त करतो। एक दावा केला जातोय या दरम्यान की 12 लाख रोजगार निर्मिती होईल या सगळ्या पट्ट्यामध्ये। मग एकीकडे रोजगार निर्मिती किंवा चांगला पैसा येणार अशा वारंवार सरकारकडून दावा केला असताना नेमकं काय वाटतं? तुमचं वय बघितलं तर तुम्ही जवळपास इथं लहान जो दावा केलेला आहे हा निव्वळ खोटा दावा आहे। कारण माहितीये आम्ही त्या जवळजवळ आमच्याकडे डीपीचे हे झालेले आहे, त्यावेळेला आम्हाला फक्त तिथे सांगितलेलं गेलं की फक्त 800 रोजगाराच्या संधी तिथे आहेत, ते पण स्किल्ड लोकांना 800 लोक तिथे घेणार आहेत, बाकी सगळं ऑटोमॅटिक प्लांट आहे असं आम्हाला त्यावेळेला म्हणजे JNPTने सांगितलेलं आहे। परंतु या निव्वळ जे 12 लाख 13 लाख जे आहेत हे निव्वळ सरकारचं ढोंगीपण आहे आणि हे आमच्या म्हणजे बागायतदार, शेतकरी, मच्छीमार ह्यांना उद्ध्वस्त करण्याचा प्रकल्प माती मारण्याचा त्यांचा प्रयत्न चालू आहे। मोदीने आतापर्यंत जी काही उद्घाटनं केली, माझ्या माहितीप्रमाणे मला वाटतं 16-17 उद्घाटनं झालीत, पण एक सुद्धा उद्घाटनाला त्याही अजून सुद्धा तिथे कामाचा म्हणजे वीट सुद्धा रचलेली नाहीये। त्यातलाच हा प्रकार मला वाटतं असावा असं मला वाटते। सगळे विरोध करताना दिसत आहेत। मी आवर्जून माझ्या व्हिडिओनिस्टला विनंती करेल की बोटींमध्ये जे आपण बघतोय या सगळ्या बोटींना काळे फ्लॅग लावलेले आहेत। साधारण शेकडो बोटी या सगळ्यामध्ये रॅलीज करताना दिसत आहेत, काळे फुगे बांधलेले आपल्याला बोटींमध्ये दिसत आहेत। एकंदरीत बघितलं तर 20 ते 25 गावांचा तीव्र विरोध या प्रकल्पाला होत असताना अशा पद्धतीनं घाई गडबड भूमिपूजनाची कशासाठी असा गावकऱ्यांचा दावा आहे। भूमिपुत्रांना या ठिकाणी कितपत रोजगार निर्मिती होईल यासोबतच त्यांना या सगळ्या प्रोसेसमधून कुठेतरी पोलिसांच्या आडून या सगळ्या प्रकल्पापासून दूर ठेवलं जाते असा देखील आरोप होतोय। एकंदरीत जर बघितलं तर आज भूमिपूजन होत असताना ज्या पद्धतीने एक मोठा भव्यदिव्य कार्यक्रम केला जातोय त्याच ठिकाणी दुसरीकडे मात्र त्याला होणारा विरोध देखील सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतोय। श्वेता, राहुल आणि तुषार दोघांचेही धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। आणि ज्या वेळेला पंतप्रधान मोदी पालघरमध्ये येतील तेव्हा बघूयात कशा पद्धतीनं या वाढवण बंदराच्या भूमिपूजनाला विरोध होतोय, तर दुसरीकडे कार्यक्रम होणार आहे त्यासाठी जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। या कार्यक्रमाचे सुद्धा सगळे अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू। तर वाढवण बंदराला मच्छीमारांनी विरोध केला। पालघर जिल्ह्यातल्या मच्छीमारांनी मासेमारी बोटींना काळे फुगे लावलेले आहेत आणि काळे फुगे बांधून हा निषेध केला जातोय। मच्छीमारांकडून वाढवण बंदर प्रकल्पाच्या भूमिपूजनाचा निषेध करण्यात आला। समुद्रामध्ये काळे फुगे बांधलेल्या बोटींची रॅली काढून भूमिपूजनाच्या कार्यक्रमाचा निषेध करण्यात आला। वाढवण बंदर प्रकल्पाच्या भूमिपूजन कार्यक्रमाविरोधात स्थानिक भूमिपुत्र आणि मच्छीमार आक्रमक झालेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज पालघरमध्ये वाढवण बंदराचं भूमिपूजन होणार आहे। मात्र या बंदराला अनेक संघटनांनी विरोध केलाय। वाढवण सोबतच परिसरात बंदराविरोधात बॅनरबाजी करण्यात आली। रस्त्यावरती ठिकठिकाणी काळे झेंडे लावत भूमिपूजनाच्या कार्यक्रमाचा निषेध करण्यात येतोय। पालघरमधील महाविकास आघाडीसोबतच 21 पेक्षा जास्त संघटनांचा वाढवण बंदराला विरोध आहे, त्यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आलाय। या परिसराला पोलीस छावणीचं स्वरूप सध्या आलंय।